दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना पांगरे येथे उभारण्यात आला होता। मात्र ते आता कारखाना विक्री असा दावा करण्यात आलेला आहे। ज्या कारखाना उभारणी करण्यात येते त्यावेळेस त्यांचे सहकारी फुलचंद कराड होते मुंडे साहेबांच्या सोबत, आणि आता माझ्यासोबत आहे त्यांनी 10 वर्ष ते व्हाईस चेअरमन देखील काम केलेले आहे। आता माझ्यासोबत फुलचंद कराड आपण त्यांची सर काय सांगाल, वैद्यनाथ जे कारखाना ज्या शेतकऱ्यांच्या हितासाठी संचालकांच्या हितासाठी उभा करण्यात आले होता ते आता विक्री केल्याचा दावा करण्यात येतोय, काय सांगाल? एक वेळ अशी होती की अंबेजोगाई कारखाना आमच्या भागातले ऊस नेत नव्हता, आणि म्हणून त्यावेळेला मुंडे साहेबांनी मी आणि आमच्या सहकार्याने असा विचार केला की आपण कारखाना काढला पाहिजे। परंतु महाराष्ट्रातही सरकार आमचं नव्हतं, केंद्रातही नव्हतं। परंतु नंतर मग महाराष्ट्रात सरकार आलं आणि केंद्रात 13 दिवसाचं अटलजीचं सरकार आलं, तेव्हा मुंडे साहेब म्हणले चला फुलचंदराव लायसन आणू आपण। आणि म्हणून आम्ही गेलो दिल्लीला, प्रमोद महाजन साहेबांना घेऊन गेलो अटलजी साहेबांकडं, आणि मग ते लायसन आणलं आणि तो आनंद गगनात मावेन असा झाला। आणि त्यानंतर मुंडे साहेब चेअरमन होते, मी व्हाईस चेअरमन होतो, आणि ठोंबरे साहेब नॅचरल शुगरचे ठोंबरे साहेब ते MD होते। विलासराव साहेबाकडून मागून घेतलं होतं मुंडे साहेबांनी त्यांना, आणि मग मी व्हाईस चेअरमन आणि ठोंबरे साहेबांनी साईडवर उभं राहून प्रत्यक्षात फक्त चहा पिऊन, तिथं ऑफिसही नव्हतं आम्हाला, आणि वरतून फंड्स मुंडे साहेबांनी पुरवायचे, मार्गदर्शन मुंडे साहेबांचं सगळं मुंडे साहेबांनी सहकार्य करून मी आणि ठोंबरे साहेबांनी प्रत्यक्ष तिथं 11 महिन्यात कारखाना उभा केला। 45 कोटीचं बजेट असलेला कारखाना होता, इस्टिमेट असलेला, तो 42 कोटीचा आम्ही उभा केला। आणि पहिल्याच वर्षी ज्याला गाळप आपण ट्रायल गाळप म्हणतो ते 6 लाख टन आम्ही गाळप केलं। आशिया खंडात पहिला कारखाना आला। दुःख एकच आहे की कारखाना विकायला नाही पाहिजे होता, आणि आणखीन एक दुःख आहे की शेतकरी जे मालक आहेत, ऊस उत्पादक शेतकरी जे मालक आहेत, सहकारी कारखाना आहे, त्यांना विश्वासात न घेता हा कारखाना विकला आहे। आता माझं म्हणणं एकच आहे की ज्यांना विकला आहे त्यांनीही आम्हाला विचारलं नाही, ज्यांनी विकला आहे त्यांनीही आम्हाला विचारलं नाही। पण आता कारखाना ज्यांना विकला आहे त्यांनी नीट चालवावा, आमच्या भागातल्या शेतकऱ्यांचे ऊस गाळप करावेत, आणि जे पैसे मागचे कर्मचाऱ्यांचे राहिलेत ते द्यावेत, मागचे ऊस उत्पादकांचे जे पैसे राहिलेत ते ओमकार कंपनीनं द्यावेत। यामध्ये पाहिलं भाऊ सगळ्या याच्यामध्ये संचालकाच्या सहित यामध्ये पंकजा मुंडे असतील, बाकी जे संचालक आहेत यांच्या सहमतीने विकलं गेलेलं आहे। नक्कीच पंकजाताईंनीच हा निर्णय केला आहे, आणि संचालकांनी डोळे झाकून त्याच्यावर सह्या केल्यात। हे विश्वासघात आहे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे, कर्मचाऱ्यांचा विश्वासघात आहे। मुंडे साहेबाचं नाव पुसलं, वैद्यनाथाचं नाव दुसरीकडे पाहिलं तर भाऊ हे कारखाना अत्यंत डब झालेला होता, तो कारखाना बँकेकडं ठेवलेला होता, हे बँकेमार्फत विकला गेला जातोय। काय कसं आहे, कारखान्याची प्रॉपर्टी खूप मोठी आहे, आजही 500 कोटीचा कारखाना आहे, आणि तो कवडी मोल म्हणजे 133 कोटीला विकला आहे। अत्यंत अन्याय झाला आहे। आणि जमीन किती किमतीची आहे तिथं 300-350 एकर जमीन आहे, ती काही लहान किमतीची का? बँकेनं विकलं म्हणजे फेडता आलं असतं कर्ज ते। आणि महाराष्ट्रातले वंजारी लोक, वंजारी समाजाचे पंकजाताईला कोट्यवधी रुपये हा कारखाना वाचवण्यासाठी आणि मुंडे साहेबाचं नाव राखण्यासाठी द्यायला तयार होते। पण एकीकडे कारखाना चालला पाहिजे, कारखाना टिकला पाहिजे, आता कारखाना चालू होते हे महत्त्व नाही आहे? नाही, कारखान्याला तिथं आम्ही राजकारण कधी आणलंच नाही। मी मुंडे साहेबासोबत होतो, व्हाईस चेअरमन होतो, मी सतत संचालक आहे तिथं, आणि मी राष्ट्रवादीत गेलो होतो तरीही कारखान्याला विरोध केला नाही। आताही ते काय कोणती कंपनी ती घेतलेली आता ज्यांनी चालवा घेतला ते ओमकार का काहीतरी, ओमकार शुगर, त्यांना विरोध नाही, पण त्यांनीही आम्हाला विचारलं नाही। विकणाऱ्यांनी नाही विचारलं, मालकांना, शेतकऱ्यांना, सभासदांना आणि घेणाऱ्यांना विचारलं नाही। पण ज्यांनी कारखाना घेतला आहे त्यांनी नीट चालवावा, त्यांना आमचं सहकार्य सांगितलं की आम्ही यावर्षी 10 टन लाख आम्ही गाळप करणार आहात। आता किती करणार चांगला भाव पण देत आहोत, भाव चांगला द्यावा, त्यांनी गाळप करावं, आणि आमच्या शेतकऱ्याला न्यायच द्यावा, अन्यथा त्यांनी इथं राजकारण करू नये, एवढी माझी त्यांना विनंती आहे। आपली काय भूमिका असणार आता? माझी भूमिका एकच की ही विक्री केलाय ते चुकीचं आहे, आणि विक्री तुम्हाला करायचं होतं तर सभासद मालकांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं, कर्मचाऱ्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं। पण तुम्ही कुणालाच न विचारता तुम्ही कसं काय विक्री करता? ते विक्री खत रद्द झाला पाहिजे, आणि कारखाना चालवण्याला
ऊस लोकांचा शेतकऱ्यांचा गाळप करण्याला आमचं समर्थन आहे. आता येतो फुलचंद काळे यांचं म्हणणं आहे की जे विक्री केलेल्या कारखान्याचं ते रद्द झाला पाहिजे अशी मागणी केली तो फुलचंद काळे यांनी केलेली आहे. कॅमेरा पर्सन विनोदसह मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.